नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. मनोरमा नगर येथे खासदार निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे लोकार्पण. मनोरमा नगर येथील आर मॉल शेजारी कल्पवृक्ष इमारतीसमोर नागरिकांच्या मागणीनुसार या ठिकाणी खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या लोकार्पण सोहळ्यासाठी शिवसेना माजी नगरसेवक जयनाथ पुर्णेकर, शिवसेना उपशहर प्रमुख संतोष शिर्के, विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर, चंद्रकांत केसरे, शाखा प्रमुख सागर ढवळे, आनंद जाधव, सुमित बोराटे, संजय जाधव, युवासेना विभाग अधिकारी संतोष कदम, युवासेना शाखा प्रमुख अमर जगताप, विनय मोरे, शिवसेना महिला विभाग संघटक सौ ज्योती कदम, उपविभाग संघटक निशिगंधा चुडजी, शाखा संघटक मनीषा शेलार, अनिता हिलाल, शबाना मुलानी, मंगल कोलेकर, जयश्री गोतावडे, मोरेताई, संचिता सावंत व इतर उपशाखा प्रमुख, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी कित्येक दिवसापासून इथला जो धनगर समाज आहे, आमचे शिवसेना महिला आघाडी आहे, नंतर आमचे शिवसेनेचे सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, इथल्या सर्व लोकांची, इथल्या ज्येष्ठ नागरिकांची मागणी होती की या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कट्टा या ठिकाणी पाहिजे आणि आज त्याचं लोकार्पण या ठिकाणी होतं आहे. आणि आमचे दोन्ही पदाधिकारी राजेश पाल त्याचबरोबर संदीप आगवणे या दोघांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी हा लोकार्पण सोहळा इथं होतो आहे आणि त्याबद्दल मी सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा धन्यवाद देतो आणि या दोघांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. छायाचित्रण ही कला टिकवणे काळाची गरज. राष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन. छायाचित्रण ही दुर्मिळ कला टिकवणे ही काळाची गरज आहे. या कलेकडे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून पाहिल्यास विद्यार्थी वर्गालाही त्याचा नक्कीच फायदा होईल असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी नामदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी छायाचित्र स्पर्धेचा निकालही जाहीर करण्यात आला. ठाणे शहरात राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन यांचे आयोजन ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या स्पर्धेत देशभरातून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरून एकूण 3196 प्रवेशिका आल्या. त्यातून सुमारे 14,000 छायाचित्रे स्पर्धेत सहभागी झाली. यातील निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन 3 हात नाका येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे 18 ते 20 ऑगस्ट या कालावधीत भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन नामदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, डॉक्टर राजेश मडवी, कोकण पदवीधर संयोजक सचिन मोरे, वृषाली वाघुले, भोसले, माजी महापौर नरेश मस्के, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी नामदार चव्हाण यांनी केबीपी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमवेत प्रदर्शनाचा आनंद लुटला. दरम्यान दुपारी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी प्रदर्शनाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सोबत ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणेही होते. की एखादा छायाचित्रकार त्यांच्या फ्रेममुळे एखादी गोष्ट किती सुंदर करू शकतो हे या छायाचित्रांकडून लक्षात येतं. पॉझिटिव्हली विचार जो करायचा असतो तो पॉझिटिव्हली विचार करणं हे फार गरजेचं असतं. रंग हे चित्रांमध्ये भरल्यानंतर चित्र अधिक चांगली जशी दिसायला लागतात त्याचप्रमाणे छायाचित्रकारांनी सुद्धा त्यांची असणारी कला आणि कलामधून हे फोटो एवढे सुंदर काढलेत की शहर आणि शहराची असणारी सर्व व्यवस्था किती सुंदर आहे, सुबक आहे हे यामध्ये लक्षात येतं. या फोटो प्रदर्शनामध्ये बघायला मिळतं आणि ठाण्याच्या देखील जे फोटोग्राफर्स आहेत ते केवळ कार्यक्रमाचे फोटो न काढता काही कॅची फोटो की जे दूरपर्यंत अनेक वर्ष पुढच्या पिढ्यांना देखील त्याची उपयोग होईल
असे देखील फोटो या ठिकाणी बघायला मिळाले. मी निश्चितपणे यांचं अभिनंदन करतो आमच्या सगळ्या पत्रकार संघाच्या मित्रांचं. आणि दरवर्षी असं फोटो प्रदर्शन आणि स्पर्धा ही घेतली जात असते आणि त्याच्या माध्यमातून ही एक प्रकारची फार मोठी कला आहे आणि या कलेला वाव देण्याचं काम आणि त्याला जे व्यासपीठ या ठिकाणी निर्माण केलं आहे त्याच्याबद्दल देखील मी अभिनंदन करतो. आणि अशा प्रकारे विविध ठिकाणी अशी प्रदर्शनं आणि स्पर्धा जर घेतल्या तर कलाकारांना देखील निश्चितपणे वाव मिळेल. स्तुत्य उपक्रम आहे. हे या उपक्रमाचं पहिलं वर्ष नव्हे, मात्र ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने ज्या पद्धतीने ही अंमलबजावणी केलेली आहे आणि जे आपल्याला प्रदर्शन वैविध्यपूर्ण पद्धतीने पाहायला मिळतं याबद्दल नक्कीच ते अभिनंदनास पात्र आहे. अनेक विद्यार्थी आहेत. छायाचित्र हा जर विषय आपण बघितला, फोटोग्राफी याच्याबद्दल जर आपण बोललो तर यामध्ये काही प्रोफेशनल फोटोग्राफर्स आहेत, त्यांनी त्याचं तंत्र हे तांत्रिक शिक्षण घेऊन आत्मसात केलेलं असतं. पण त्याच्याविरुद्ध जे हौशी फोटोग्राफर आहे, ॲमेच्युअर आपण ज्याला म्हणतो, त्यांचेसुद्धा फार चांगल्या क्वालिटीचे, म्हणजे जसं मोबाईल फोटोग्राफीचा एक सेक्शन आहे त्यामध्ये आपण पाहतो फोटोग्राफीमध्ये त्या फोटोग्राफी ज्या साधनाच्या माध्यमातून घेतो त्यातील तांत्रिक किती अपडेटेड आहे याच्या व्यतिरिक्त त्या फोटोग्राफरचं कौशल्य आणि हे बऱ्याच वेळी फक्त शिक्षणातून येत नाही, ते अंगभूती असतं. स्वातंत्र्यदिनी अवयवदानाचा संकल्प. भाजपच्या माजी नगरसेविका प्रतिभा राजेश मडवी यांच्या समाजासमोर आदर्श. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत भारत देश सुवर्णकाळातून अमृत काळात पदार्पण करीत असताना यंदाचा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला. या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भाजपाच्या माजी नगरसेविका प्रतिभा राजेश मडवी यांनी अवयवदानाचा संकल्प करून रीतसर नोंदणीही केली. यावेळी नौपाडा प्रभागातील नागरिकांसाठी मोफत नेत्रचिकित्सा शिबिर संपन्न झाले. भारतीय जनता पार्टी आणि डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन यांच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ठाण्यात मोफत नेत्रचिकित्सा तपासणी शिबिर व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया आणि चष्मा वाटप उपक्रम आयोजित करण्यात आले होते. डॉक्टर राजेश मडवी तसेच माजी नगरसेविका प्रतिभा मडवी यांच्या सौजन्याने नौपाड्यातील भास्कर कॉलनी येथील लाल मैदानाजवळ डायमंड सोसायटी येथे होरिझॉन प्राईम हॉस्पिटल आणि अंबर आय केअरद्वारे पार पडलेल्या या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माजी नगरसेविका प्रतिभा राजेश मडवी यांनी स्वतः अवयवदानाचा फॉर्म भरून समाजापुढे एक आदर्श ठेवला. दत्ता मेघे कॉलेजच्या NSS युवकांच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास ठाण्याचे आमदार संजय केळकर, भाजपा अध्यक्ष संजय वाघुले, ॲडव्होकेट सुभाष काळे, संदीप लेले, मृणाल पेंडसे, सुनेश जोशी, शरद पुरोहित, ज्येष्ठ नागरिक दिनकर दामले, प्रसाद मथुरे आदी मान्यवर उपस्थित होते. आज आम्ही भारतीय जनता पार्टी ठाणे शहर आणि डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन तसेच अंबर आय केअर यांच्या संयुक्त विद्यमाने एक चांगलं नेत्रचिकित्सा शिबिर तसेच सवलतीच्या दरात आपण शस्त्रक्रिया आणि सवलतीच्या दरात चष्मा वाटप असा आपण उपक्रम इथे घेतलेला आहे. दरवर्षी आपण काही ना काही उपक्रम घेतो. तर हा जो उपक्रम आपल्या प्रभागात घेतला आहे, सन्माननीय आमदार केळकर साहेबांनी पण भेट दिलेली आहे. तर याला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे. आता 300च्या वर रुग्ण तपासून गेलेले आहे. तर जे डॉक्टरांपर्यंत पोहोचत नाहीत त्यांना त्यांच्या आपण दारात येऊन ही सेवा देतो आहे. आणि ज्यांना काही आर्थिक अडचण असेल तर आपण सवलतीच्या दरात त्याचं कॅटरॅक्ट किंवा इतर प्रकारचे ऑपरेशन करून घेणार. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्या पुढाकाराने आयोजित श्रावण महोत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. दरवर्षीप्रमाणे यंदाही मिती क्रिएशन व चैत्र गौरी महिला मंडळ यांच्या सहकार्याने उत्तरामोने प्रस्तुत श्रावण महोत्सव 2023 पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यंदाचे हे 9वे वर्ष असून गुरुवार दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्या पुढाकाराने ठाण्यातील पाचपाकाडी येथील ज्ञानराज सभागृह येथे प्राथमिक फेरी संपन्न झाली. जागतिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने ज्वारी, बाजरी, नाचणी यापासून बनवलेला पदार्थ आणि सॅलड हा या प्राथमिक फेरीचा विषय होता. त्यामध्ये स्पर्धकांनी विविध पौष्टिक पदार्थ बनवून सादरीकरण केले होते. तसंच या स्पर्धकांमध्ये 8 वर्षाचा लहान मुलगा आणि 84 वर्षाच्या आजी या स्पर्धेचे मूळ आकर्षण ठरले. त्यावेळी खासदार राजन विचारे, नगरसेविका नंदिनी विचारे, कार्यक्रमाच्या सादरकर्त्या उत्तरा मोने तसंच परीक्षक फॅमिली स्टोअरच्या कला जोशी, भाग्यश्री लेले, डॉक्टर रेश्मा बाबरे, स्मिता देसाई, विभा सप्रे, पल्लवी समेळ, श्री पराग बापट, संगीता ढोले व इतर मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. प्रेक्षक म्हणून हजर असलेल्या महिलांना लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसे देण्यात आली. तसंच या प्राथमिक फेरीमध्ये ठाण्यातून श्रद्धा भुतकर, दीपाली बिहाणी, स्मिता तोरसकर, रोहिणी बोराडे, वर्षा दोभाडा या स्पर्धेत विजयी झालेल्या 5 स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. पुढील फेऱ्या विलेपार्ले, बांद्रा, वसई, डोंबिवली, गिरगाव या ठिकाणी सर्व प्राथमिक फेऱ्या होणार असून या प्रत्येक फेरीतून 5 स्पर्धक निवडले जातील आणि अंतिम फेरी 30 जणांमध्ये होणार आहे. या श्रावण महोत्सवाला ठाण्यातून महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याने मिती क्रिएशनच्या वतीने नंदिनी विचारे यांचे आभार मानले. आपण दरवर्षी म्हणजे गेली 8 वर्ष आणि हे 9वं वर्ष श्रावण महोत्सवचं आहे. दरवर्षी आपण ही स्पर्धा घेतो आणि दरवर्षी आपण ठाण्यातनं नंदिनीताई राजन विचारे यांच्या चैत्रगौरी महिला मंडळाच्या इथनं आपण या स्पर्धेची सुरुवात करतो. त्यामुळे दरवर्षी या स्पर्धेला अत्यंत उदंड असा प्रतिसाद मिळतो. पण आज आपल्या सगळ्या मैत्रिणींनी किंवा स्पर्धकांनी म्हणेन मी, कारण काही पुरुष स्पर्धक सुद्धा होते, तर सगळ्यांनी इतका उदंड प्रतिसाद दिलाय. खूप सुंदर हा प्रतिसाद होता. खूप वैविध्यपूर्ण पदार्थ सगळ्यांनी बनवले. त्यामुळे मी एक संकल्पना फक्त दिली होती की ज्वारी, बाजरी, नाचणी यापासून पदार्थ बनवा आणि एक सॅलड बनवा. पण अत्यंत वैविध्यपूर्ण आणि कल्पकतापूर्ण असे पदार्थ सगळ्या स्पर्धकांनी केले. खूप बरं वाटलं आणि खूप आनंद झाला की श्रावण महोत्सवची सुरुवात खूप सुंदर झाली. ठाणे महापालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात रंगले निमंत्रित कवींचे कवी संमेलन. ठाणे हे कवींच्या पदस्पर्शाने पावन झालेले शहर आहे. वि. ल. भावे, गीतकार संगीतकार पी. सावळाराम यांचे वास्तव्य ठाण्यात होते. पी. सावळाराम यांना ठाणे शहराचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला.
एका कवीचा नगराध्यक्ष म्हणून सर्वोच्च सन्मान करणारे हे शहर असल्याचे उद्गार सल्लागार मंडळ साहित्य अकादमीचे संयोजक विश्वास पाटील यांनी काढले. साहित्य अकादमी आणि शिक्षण विभाग ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य मंच कार्यक्रमांतर्गत मराठी कविता वाचन कार्यक्रमाचे आयोजन महापालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निमंत्रित कवींनी सादर केलेल्या निसर्ग कविता, सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या कवितांना रसिकांची चांगली दाद मिळाली. या कार्यक्रमास ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, मराठी सल्लागार मंडळाचे सदस्य नरेंद्र पाठक, साहित्य अकादमीचे पश्चिम क्षेत्रीय अधिकारी ओम नागर उपस्थित होते. तर निमंत्रितांच्या कवी संमेलनास कवी अशोक म्हात्रे, अशोक बागवे, सतीश सोळांकुरकर, जितेंद्र लाड, स्नेहलता स्वामी, किशोर किणी, आदित्य दवणे उपस्थित होते. यावेळी साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार विजेता एकनाथ आव्हाड तर युवा पुरस्कार विजेत्या विशाखा विश्वनाथ यांचा ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सन्मान करण्यात आला. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.